नमस्कार. चला, आज एक इम्पॉर्टंट टॉपिक बद्दल बोलणार आहोत. आपण मागे एक कंप्लीट केली आहे सिरीज, ज्याच्यामध्ये आपण रुलिंग नंबर बद्दल पूर्ण बोललो डिटेल. ओके, पण फक्त आपल्या जन्मतारखेमध्ये फक्त रुलिंग नंबर इम्पॉर्टंट नसतं, रुलिंग बरोबर डेस्टिनी नंबर पण तितकंच महत्त्वाचं असतं. एक साधारण आपल्या वयाच्या 30-35 नंतर साधारण त्याचं ॲक्टिवेशन वाढत जातं आपल्या डेस्टिनी नंबरचं. ओके, तर आज आपण बघणार आहोत आपला डेस्टिनी नंबर असतं काय आणि काय महत्त्व असतं त्याचं आपल्या लाईफमध्ये. ओके, तर पहिलं शिकूया की डेस्टिनी नंबर काढतात कसं. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पूर्ण जन्मतारीख घ्यायची आहे, त्याचं पूर्ण टोटल करायचं आहे. ओके, म्हणजे कसं, आता माझी थोडक्यात जन्मतारीख आहे 7 फेब्रुवारी 1995. तर मी काय करणार, 7 + 2 म्हणजे फेब्रुवारी प्लस 1985. जे काही टोटल येणार अगेन त्याला सिंगल डिजिटमध्ये करणार आणि त्याचं जे काही सिंगल डिजिटमध्ये टोटल येणार दॅट इज माय डेस्टिनी नंबर. ठीक आहे, तर आपल्या जन्मतारखेचा पूर्ण जन्मतारखेचा जो टोटल येतो सिंगल डिजिटमध्ये, एक शेवटचा जो अंक असतो तो तुमचा डेस्टिनी नंबर असतो. तो तितकाच महत्त्वाचा असतो जितका तुमचा रुलिंग नंबर महत्त्वाचा असतो. ठीक आहे, तर आज आपण बघूया ह्याचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर ह्याला मी शिकवत असते, माझे क्लासेस चालतात न्यूमरोलॉजीचे, त्याच्यामध्ये मी सांगत असते आपला जो रुलिंग नंबर आहे, आपली जी जन्मतारीख आहे, ठीक आहे, ती आपली ड्रायव्हर नंबर असते. ठीक आहे, आणि जे आपलं डेस्टिनी नंबर आहे तो आपला कंडक्टर असतो. ठीक आहे, कंडक्टर बघ, गाडीत आपण बसतो, आपण ड्रायव्हरला तेवढं बघतो, तेवढं म्हणजे बाहेरून एक पर्सनॅलिटी आपल्याला कळते की तुमचं कसं असेल, तुमचं नेचर कसं असेल, तुमचं बाकीचं बिहेवियर पॅटर्न कसं असेल, साधारण एक व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो ना, ते आपण ह्यानी समजू शकतो. ठीक आहे, तुमच्या डेट ऑफ बर्थने. ओके, पण तुमचं जे डेस्टिनी असतं ना, ते दाखवतं की तुमचं भविष्य काय असणार आहे, तुमचे गोल काय असणार आहे, तुमच्या आयुष्याचं सोल पर्पज कुठेतरी आपण म्हणतो ते काय असणार आहे. ठीक आहे, आणि कुठल्या प्रकारे तुम्ही एंड तुमच्या लाईफचं करणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं कंडक्टरला माहिती असतं ना तुम्हाला उतरायचंय कुठे, त्याला माहिती, तो मेन रोल प्ले करतो ऍट द एंड. ओके, की ही तुमची डेस्टिनी आहे, इथून इकडे जायला पाहिजे. कारण ड्रायव्हर फक्त गाडी चालवणार. ओके, डेस्टिनी पर्यंत पोहोचवायचं काम, तुमचं डेस्टिनी आली टिंग टिंग टिंग, तो तर है ना कंडक्टरच करणार आहे. तर इतका महत्त्वाचा रोल प्ले करतो कंडक्टर नंबर आपल्या आयुष्यामध्ये. ठीक आहे, तर आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत प्रत्येक नंबरच्या कॉम्बिनेशनमध्ये तो कंडक्टर नंबर काय करतो. म्हणजे थोडक्यात माझं जन्मतारीख आहे 7, तर 7, 16, 25 कुणाची ही जन्मतारीख असेल त्यांचा रुलिंग झाला 7. ठीक आहे, तर 7 बरोबरचं कॉम्बिनेशन 1 असेल तर काय होणार, 2 असेल तर काय होणार, 3 असेल तर काय होणार, या गोष्टी थोड्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. आता बघूया रुलिंग नंबर 1 आणि डेस्टिनी नंबर 4 बद्दल. तर कसे असतात रुलिंग 1 आणि डेस्टिनी 4 वाले, काय लाईफमध्ये चॅलेंजेस येतात बघूया. जसं की आपल्याला माहिती आहे 4 नंबर इंडिकेट राहू, आणि एक 30-35 नंतर ना राहू ॲक्टिवेशन होतं, तर माणूस थोडासा कन्फ्यूज होतो. जे रुटीन चालू आहे ना त्याच्यामध्ये थोडासा अपसेट होणार किंवा डिस्टर्ब होणार, सडनली त्याच्या मनातील काहीतरी वेगळं करायचं. ठीक आहे, आतापर्यंत सगळं सुरळीत चालू, एकदम चांगला जॉब करतोय, ते सोडून किंवा त्याच्या बरोबर काहीतरी वेगळंच सुरू करणार. ठीक आहे, हे लोक खूप म्हणजे ह्यांना म्हणणार की यार तू हे काय करतोयस, तुझं चांगलं सगळं चालू आहे, तू हे काय. तर हा म्हणणार नाही, मला हे करून दाखवायचं आहे. एक 30 पासून ह्या गोष्टी मनात उत्पन्न होतात ह्यांच्या, आणि हे लोक त्या गोष्टीमध्ये पण करून दाखवतात. थोडं डिले होतं, थोडा कॉन्फिडन्स लो होतो यांचा त्या वेळेपर्यंत येईपर्यंत, पण डिसिप्लिनने चालतील ना हे, तर मग त्यांनी जे डिसाईड केलंय डिफरंट काइंड ऑफ गोष्टी है ना, त्या गोष्टी हे करून दाखवतात, म्हणजे साबित करून दाखवतात स्वतःला कुठेतरी, असं म्हणू शकतो आपण. आणि ओव्हरऑल ठीक आहे, चॅलेंजेस येतात, डिले होतात, जे ठरवतात त्या गोष्टी मिळवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण ओव्हरऑल करूनच राहतात ते. आता येतं रुलिंग 1 आणि डेस्टिनी 5 कॉम्बिनेशन. तर रुलिंग 1 आणि डेस्टिनी 5 कॉम्बिनेशन खूप जास्त स्ट्रॉंग, खूप जास्त पॉवरफुल मानला जातो. ठीक आहे, वन ऑफ द बेस्ट कॉम्बिनेशन आपण म्हणू शकतो. आणि ह्यांचं जर आयुष्याचा स्केल आपण बघितला ना, तो अप 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 अप
जास्त अप असं जाताना दिसतो ह्यांचा. सो ओव्हरऑल जर असं बघितलं आपण तर ह्यांचा 30-35 पर्यंत हार्डवर्क असतं, मेहनत असतात. आपल्या मेहनत आणि डोक्याने म्हणजे बुद्धीने कुठेतरी एक चांगला स्टेज अचीव करतात. पण ना त्यानंतर त्यांना एक ॲडव्हेंचर 5 नंबर दाखवतो ना, डिफरंट गोष्टी, तर कुठेतरी ना ॲडव्हेंचरस होतात. गोष्टीमध्ये अजून जास्त नाविन्य आणायचं, माझ्या कामामध्ये अजून जास्त नाविन्य आणायचं, स्वतःला कुठेतरी चॅलेंज करायचं. ॲट द एज ऑफ 30, 35, 36 नंतर ह्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर आणि दे फील व्हेरी गुड. म्हणजे स्वतःला चॅलेंज करायला आवडतं आणि ॲक्सेप्ट करतात आणि ते अचीव करून राहतात कुठेतरी असं दिसतं. आणि ओव्हरऑल ना थोडंसं स्टार्टिंगला स्वतःबरोबर असं स्ट्रिक्ट असतात खूप जास्त, पण हळूहळू है ना 30-35, 40 पर्यंत दे फील की यार रिलॅक्स, आरामात, ठीक आहे मी करून घेईल, असा वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये दिसतो. आणि ते चेहऱ्यावरती पण दिसतं. व्हेरी गुड इन कम्युनिकेशन स्किल, लोकांना असं मोटिवेट करणारं एखादं काम हे करू शकतात. म्हणजे असं जरुरी नाही आहे कुठे सोशल मीडियावरती किंवा एक असा प्लॅटफॉर्म घेऊन ते करतील, पण जिथे असतात जी लोक ह्यांच्याकडे येतात त्यांना ना मोटिवेट करणं, एक नवीन गोष्टीसाठी ॲडव्हेंचरसाठी रेडी करणं, यार हे करून बघ, हे करून खूप भारी वाटतं, खूप बरं वाटतं, असे एक्सपिरियन्स त्यांना शेअर करायला खूप आवडतात. आणि ओव्हरऑल इट्स गुड. म्हणजे लाईफ ह्यांची खूप चांगली असते, बॅलन्स असते, स्टार्टिंगपासून एंडपर्यंत कुठेतरी छानच बघितलं जातं मोस्टली ह्यांच्या आयुष्य. ओके, आता बघूया रुलिंग 1 आणि डेस्टिनी जर 6 असेल तर काय होतं. ह्या माणसांचं शक्यतो असं बघितलं जातं, दे आर व्हेरी फॅमिली ओरिएंटेड, रिस्पॉन्सिबल पर्सन आणि आपल्या खांद्यावरती खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी यांना फील होते आणि कुठे त्यांना एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात हे लोक. 30-35 पर्यंत येईपर्यंत आयुष्यामध्ये बरेच रिस्पॉन्सिबिलिटी येतात ह्यांच्यावरती आणि दे आर हॅपी विथ इट. ओके, ते फॉलो करतात सगळ्या गोष्टी आणि त्या एकदम खूप चांगल्या पद्धतीने त्याचा निर्वाह करण्याचा प्रयत्न करतात हे लोक. आणि ओव्हरऑल आयुष्य चांगलं असतं ह्यांचं, है ना. आणि हे असं ना डिसिजन मेकर बनतात किंवा एक फॅमिलीमध्ये बॅकग्राऊंडमध्ये सगळ्या लोकांचं ना ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, यार हा काहीतरी करेल आमच्यासाठी, अशा टाईपचं होतं. आणि खूप लोक ह्यांच्याकडे आशेने येतात आणि हे हेल्प पण करतात लोकांना असं बघितलं जातं आहे. डिसिजन मेकर बनतात हे फॅमिलीमध्ये, ग्रुपमध्ये, सर्कलमध्ये कुठेतरी, अशा टाईपचं यांचं आयुष्य असतं. आणि ओव्हरऑल इट्स लाईक ओके बॅलन्स सगळं चांगलंच असतं पहिल्यापासून. आणि नंतर थोडी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते लाईक टेक रिस्पॉन्सिबिलिटी, अशा टाईप. कुठेतरी ना सोसायटी, परिवार ह्या लोकांकडनं ह्यांना रिस्पेक्ट मिळणं असं सुरू होतं एक 35-40 नंतर. आणि लोकांचा बघायचा दृष्टिकोन थोडा चेंज होतो यांच्याकडे असं बघितलं जातं. ओव्हरऑल खूप छान असतं.